नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओंकार स्वागत करतो। महाराष्ट्रातील प्रत्येक लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं। सगळ्यात दोन आणि मोठ्या आनंदाची बातमी लक्षात घ्या की त्यातील पहिली नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भातली मोठी बातमी आपण सांगणार आहोत आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच ई-केवायसीची जी अंगणवाडी सेविकांकडे स्थानिक लक्षात घ्या की डॉक्युमेंट पडताळणी, त्याला कागदपत्र पडताळणी असं देखील म्हणतात, तर ही देखील प्रोसेस सुरू झालेली आहे। तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे सगळ्यात प्रथम नोव्हेंबर आणि डिसेंबर हप्ता जो आहे तो ई-केवायसीच्या चुकीमुळे मोठ्या लाभार्थी किंवा मोठ्या प्रमाणावरती लाडक्या बहिणींची संख्या आहे, तर यांना हा लाभ आलेला नव्हता, त्यामुळे अशा लाडक्या बहिणींना देखील लाभ वितरित केला जाणार। तर ही मोठी महत्त्वाची बातमी आहे, कारण का साधारणतः आपण सांगतच होतो लक्षात घ्या की मे, जून, जुलै लक्षात घ्या की या कालावधीमध्ये काही लाडक्या बहिणी आहेत तर त्यांना अपात्र ठरवण्यात आलं होतं आणि पुन्हा एका कुटुंबामध्ये लक्षात घ्या की अपात्रतेचं कारण होतं की एका कुटुंबामध्ये 2 पेक्षा अधिक लाभार्थी बहिणी लाभ घेत होत्या। मग यांची कागदपत्र पडताळणी झाली आणि त्यांच्यामध्ये त्यांना जो लक्षात घ्या की जून, जुलै आणि ऑगस्ट तर या कालावधीमधले जे लाभ होते ते त्यांना दिले नव्हते आणि त्याच्यानंतर ज्या त्या लाडक्या बहिणी पात्र झाल्या त्यांचा लाभ आहे कंटिन्यू करण्यात आला होता, पण त्यांना जे राहिलेले हप्ते होते ते देण्यात आले नव्हते। मग नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 महिन्यांचा लाभ ई-केवायसीच्या चुकीमुळे लाडक्या बहिणींना मिळाला नव्हता। लक्षात घ्या की आता अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत कागदपत्र पडताळणी केली जाणार आहे आणि याच्यामध्ये केवायसीच्या चुकांमुळे पात्र लाडक्या बहिणी आहेत, तर याच्यामध्ये कागदपत्र पडताळणीनंतर ज्या लाडक्या बहिणी पात्र होतील अशा लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 महिन्यांचा लाभ देखील कंपल्सरी मिळणार आहे। मुख्यमंत्र्यांचे तसे आदेश देण्यात आलेले आहेत, त्यामुळे ही कागदपत्र पडताळणी प्रोसेस लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे। तर ही मोठी आनंदाची बातमी आहे, म्हणजेच तुम्ही पात्र झाला तर तुम्हाला चालू महिन्यापासून लाभ मिळणारच आहे, तर मागील थकीत जो लाभ आहे तो देखील दिला जाणार आहे। तर याचबरोबर दुसरी महत्त्वाची बाब आहे की ई-केवायसीची प्रोसेस आहे म्हणजेच फिजिकल व्हेरिफिकेशनच्या माध्यमातून ही प्रोसेस पूर्ण केली जाणार आहे, तर अंगणवाडी सेविकांच्या हाती देखील ही कामं येण्यास सुरुवात झालेली आहे। पण लक्षात घ्या महाराष्ट्रामध्ये अजून सर्वच ठिकाणी ही प्रोसेस सुरू झाली नाही आहे, त्यामुळे वारंवार लाडक्या बहिणी अंगणवाडी सेविका ताई यांना विचारणा करत आहेत, पण अंगणवाडी सेविका सांगत आहेत की आम्हाला अजून हे काम आले नाही आहे, त्यामुळे थोडे दिवस प्रतीक्षा करायची आहे। त्यांच्याकडून ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसीची प्रोसेस चुकलेली आहे अशा लाडक्या बहिणींसाठी कागदपत्र पडताळणी केली जाणार आहे। अंगणवाडी सेविकांमार्फत तुम्हाला कॉल देखील येऊन जाईल, कारण का संबंधित यादी मोबाईल नंबर सहित अंगणवाडी सेविका यांच्याकडे यायला सुरुवात झालेली आहे। तर अशा ह्या 2 महत्त्वाच्या बातम्या आहेत। जानेवारी महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात घोषणा नाही आहे, तुर्तास लक्षात घ्या की ही जी ई-केवायसी आहे ती पूर्ण करण्याकडे शासनाचं लक्ष आहे, त्यामुळे लक्षात घ्या की या 2 महत्त्वाच्या आणि मोठ्या अपडेट तुम्हाला देता येणार आहेत। तर कागदपत्र पडताळणीमध्ये तुमचं आधार कार्ड, रेशन कार्ड, त्याचबरोबर तुमचे वडील किंवा पती यांचा दाखला लागणार आहे। परितक्त्या असतील तर त्या संदर्भातली कागदपत्रे तुम्हाला लक्षात घ्या की सादर करावी लागणार आहेत। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची अपडेट सर्व लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। तुमच्या जर काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।